आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते चंद्रपूर जिल्ह्यातून. चंद्रपूरमध्ये विहिरगाव परिसराच्या आसपास राहणारा दिलीप गायकवाड. या दिलीपला लहान असल्यापासून राजकारणाची खूप सवय होती आणि त्यामुळेच तो त्यात नेहमी सहभागी होत असे. आणि यामुळेच तो काही वर्षांनी ग्रामसेवक झाला होता. आणि कालांतराने त्याच्याकडे चांगली संपत्ती जमा होऊ लागली होती. जसजसा त्याच्याकडे पैसा येऊ लागतो, तसतसा तो गावकऱ्यांकडे वेगळ्याच दृष्टीनं पाहू लागतो. जमिनीच्या कामासाठी तो गावातल्या लोकांकडून पैसे उकळायचा आणि गोरगरीब महिलांना मदतीच्या नावाखाली चोळायचा. आणि कधीकधी हा सरकारी कामाच्या नावाखाली गावातली एखादी बाई हॉटेलवर नेऊन तिथे कार्यक्रम करायचा. या रंगेल आणि रगेल अशा दिलीपला ग्रामसेवक होऊन 2 वर्ष झाली होती. आणि या 2 वर्षांमध्ये दिलीपने भरपूर पैसा कमावला होता. स्वतःसाठी एक बंगला देखील बांधला होता. तरी देखील दिलीपची भूक अजूनपर्यंत संपली नव्हती. दिलीपच्या कुटुंबामध्ये त्याची एक सुंदर बायको असते, जिचं नाव असतं अर्चना. ती आपल्या घरकामामध्ये नेहमीच व्यस्त राहत असते. ही अर्चना दिलीपला नेहमी एकच गोष्ट सांगत असायची: आपल्याला आणखी एक दुसरा बंगला बांधून घ्या आणि तो बंगला माझ्या नावावर करा. दिलीप नेहमी एकच उत्तर द्यायचा: थोडे दिवस थांब, तुझ्यासाठी आणखी एक बांधणार आहे. दिलीपला एक मुलगा देखील असतो. हा हॉस्टेलमध्येच राहत असतो आणि तिथेच त्याचं शिक्षण पूर्ण करत असतो. घरामध्ये दिलीप आणि अर्चना हे दोघेच राहत असतात. अशा प्रकारे यांच्या आयुष्यामध्ये सर्व काही ठीकठाक सुरू होतं. अर्चना हिचा जादूटोण्यावर भरपूर विश्वास होता. जो कोणी तांत्रिक, साधू किंवा बाबा तिच्या घरी येत असे, त्यांच्याजवळ अर्चना बराच वेळ बसत असे. आपल्या भाग्याबद्दल विचारत असे आणि त्यांना भरपूर दानदक्षिणा देखील देत असे. असेच दिवस जात होते. 17 मे हा दिवस उजाडतो. त्या दिवशी अर्चना दिलीपला म्हणते: नवीन बांधकामाचं काय झालंय? कधी चालू करायचं? आता वारंवार ही गोष्ट बोलत असल्यामुळे दिलीप म्हणतो: ठीक आहे, मी लगेच आपल्या गावातील राजू मिस्त्रीकडे जातो आणि त्याच्यासोबत सौदा करतो. अर्चना हे ऐकून खूप खुश होते आणि त्यानंतर हा दिलीप सरळ त्या मिस्त्रीच्या घरी जातो. राजूच्या घराचा दरवाजा वाजवला जातो. आता जसा दरवाजा उघडला जातो, तसा समोर पाहतो की राजूची पत्नी सुजाता असते. सुजाता ही दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक महिला असते. दिलीपची नजर जशी या सुजातावर पडते, तसा दिलीप एकच विचार करू लागतो की बांधकाम तर बरंच भक्कम आहे. राजूने रात्रीची खूपच मेहनत घेतलेली दिसत आहे. इतके दिवस आपण या भागात येत जात आहे, पण अजून हे पाखरू कधी पाहायला कसं मिळालं नाही? आता ही सुजाता देखील काही कमी नसते. सुजाता म्हणते: ग्रामसेवक साहेब, घराच्या आतमध्ये या. दिलीप आतमध्ये येतो आणि त्यानंतर सुजाता दिलीपला म्हणू लागते: हे काम करण्यासाठी गेले आहेत. ते संध्याकाळशिवाय येणार नाहीत. मात्र तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा बनवते. दिलीप मनामध्ये विचार करू लागतो, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर सुजाता दिलीपसाठी चहा बनवून आणते आणि दिलीपच्या हातात चहाचा कप देते. कप हातातून घेताना दिलीप तिच्या हाताला खालून स्वतःचा हात चोळतो आणि काही न झाल्यासारखे चहा पिऊ लागतो. सुजाता ह्या दिलीपला ओळखत होती. तिने काही जणांकडून असं ऐकले होते की हा माणूस चांगला पैसेवाला आहे आणि ह्याला जर खुश केले तर हा बऱ्याच प्रकारे मदत करतो. कोणती योजना असो वा कोणती सरकारी मदत. असंही सुजाता संसाराला पार कंटाळून गेलेली. लग्न होऊन 5 वर्ष झालेली. पहिल्यासारखा होणारा रात्रीचा विषय बराच थंड पडलेला. नवरा पण रात्री जास्त वेळ टिकत नव्हता. हा राजू रात्री 2 ते 3 मिनिटातच मोकळा होत होता.
त्यामुळे सुजाता तसंच मन मारून रात्री झोपून जात असायची. ती विचार करते की पोटाची आणि सोटाची अशी दोन्हीची सोय होत असेल तर इथे डोकं लावायला काहीच हरकत नाही. दिलीप चहा पितो आणि त्यानंतर सुजाताला स्पष्टपणे म्हणू लागतो, सुजाता, तू दिसायला खरंच खूप सुंदर आहेस आणि तुझ्यासारख्या सुंदर बाईला इथे मोलकरींसारखं कामं करताना बघून मला खूप वाईट वाटत आहे. ज्या हाताने तोंडाला पावडर आणि मेकअप केला पाहिजे, ते हात दिवसभर भांडीच घासत आहेत. आता हे ऐकून सुजाताच्या डोळ्यात पाणी साठते. ती म्हणते की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण माझ्या नशिबात हा फटका संसार आला आहे, तर त्याला मी काहीच करू शकत नाही. दिलीप चहा संपून कप तिच्या हातात देतो आणि म्हणतो, सुजाता, तू काळजी करू नकोस. तुझ्यासाठी मी हवी ती मदत करण्यास तयार आहे. आणि मी असताना तुला पैशाचं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. सुजाताच्या डोळ्यातून पाण्याची एक धार वाहते आणि लगेचच हा दिलीप हाताने तिचा अश्रू पुसतो. आता दोघेही समोरासमोर उभे होते. सुजाताच्या गरम श्वास हा त्याला जाणवत होता. तो तिला जवळ घेतो आणि मिठी मारतो. सुजाता त्याच्या मिठीतून वर बघते, तितक्या दिलीप तिला किस करायला सुरुवात करतो आणि सुजाता डोळे मिटून घेते. 10 मिनिट किस करून ही सुजाता आतून पूर्ण ओली झालेली आणि हळूहळू तवा जसा गरम होतो तसा हा दिलीप पण एक हात आतमध्ये घालून दाबत होता. तेवढ्यात सुजाता भानावर येते आणि तिच्या लक्षात येते की दुपारची वेळ आहे आणि कोणी पण घरी येऊ शकते. ती त्याला बाजूला करते आणि म्हणते की आत्ता थोडा धीर धरा, ही वेळ बरोबर नाही. दिलीपला माहीत होते की हिचा मूड परत बदलायच्या आधी हिला लवकरात लवकर घेतली पाहिजे, नाहीतर हाताशी आलेला घास हा जाऊ शकतो. दिलीप सुजाताला म्हणतो, ठीक आहे, मी रात्रीच्या वेळी तुझ्या घरी येतो. सुजाता म्हणते, रात्री तर माझा नवरा घरी असतो. त्याला जर कळलं तर तो मला सोलून काढेल. तुम्ही नको ते कुटाणे करू नका. त्यावर दिलीप म्हणतो, तू बिलकुल काळजी करू नको. ते सगळं मी बघून घेईल. तू फक्त रात्रीसाठी खालून क्लीन करून तयार राहा. हे बोलून दिलीप आजूबाजूला बघून त्या घरातून निघून जातो. आता दिलीप जसा आपल्या घरी जातो, तसा तो आपल्या घरगड्याला आवाज देतो आणि म्हणतो, हे घे 900 रुपये. बाईकवर जाऊन एक आयबीचा खंबा घेऊन ये. जशी संध्याकाळची वेळ होते, तसा हा दिलीप पुन्हा राजूच्या घरी जातो. दार वाजल्यानंतर हा राजू दार उघडतो, तर समोर बघतो हा दिलीप उभा होता. तो म्हणतो, अरे साहेब तुम्ही? आज गरीबाकडे काय काम काढलं? या आतमध्ये या. दिलीप आतमध्ये येतो आणि पहिल्यांदाच घरात आल्यासारखा इकडे तिकडे बघत खुर्चीवर बसतो. ही भामटी सुजाता पण घरातच होती. दिलीपला पाहून ती आतून चांगलीच खुश झालेली. आता दिलीप या राजूला म्हणू लागतो, तुला माझ्या घराचं काम द्यायचं आहे आणि काम बारीक सारीक नाहीये. त्यामुळे जर नीट करणार असशील तर तुला काम देतो. आतमध्ये चांगल्या वस्तू बसवायच्या आहेत. तुझं नाव बऱ्याच जणांनी सांगितलंय म्हणून आलोय. राजू हे ऐकून खुश होतो. तो म्हणतो, 2 दिवसांचं माझं काम बाकी आहे. ते काम झाल्यानंतर मी तुमच्या घराचं काम सुरू करेन. दिलीप म्हणतो, ठीक आहे, मी तुला काम देईल. फक्त तेवढं नीट लक्ष देऊन कर. आणि हां, माझ्याकडे गाडीत एक खंबा आहे. तो मला घरी न्यायचा नाहीये, तर तू तेवढा संपवशील का? आता राजूला इतकं मोठं काम चालून आलेलं, तर तो नाही पण म्हणू शकत नव्हता. तो बोलतो, की ठीक आहे साहेब, पण तुम्ही पण माझ्यासोबत थोडी घेता का? आणि अशा प्रकारे ते दोघे राजूच्या घरात प्यायला बसतात.
सुजाता त्यांना ग्लासेस आणून देते आणि जाताना दिलीपला डोळा मारते. थोड्या वेळानं राजू सुजाताला आवाज देऊन सांगतो की चखण्यासाठी ऑमलेट फ्राय बनव. आता हळूहळू दोघे पण इकडच्या तिकडच्या गप्पा मारत ग्लास खाली करत होते. हां, दिलीप मुद्दाम राजूला हार्ड पेक बनवत होता आणि त्याला बोलण्यात गुंतवून स्वतः लाईट पेक घेत होता. अर्धा पाऊण तास झाल्यानंतर आता राजू चांगलाच ओके झालेला आणि त्याला काही सुधरत नव्हते. तरी पण दिलीपने त्याला अजून भरली आणि हातात ग्लास दिला. रात्री 11 वाजता बोलता बोलता हा राजू डोळे बंद करतो आणि नशेत तसाच झोपून जातो. सुजाता बाहेर येऊन शेजारी बसते आणि त्याला बोलते, "अहो, तुम्हाला काही हवे आहे का?" पण राजू काही रिप्लाय देत नव्हता. दिलीप त्याला थोडा हलवून बघतो आणि झोपला आहे याची खात्री करून सुजाताकडे बघून हसतो. सुजाता त्याला इशारा करून म्हणते की आवाज करू नका. तो तिला हातानं जवळ ओढतो आणि चोळायला सुरुवात करतो. किस करता करता हात तिच्या साडीच्या आत घालतो आणि चेक करतो की क्लीनिंग केली आहे का. हाताला गुळगुळीत भाग लागल्यावर त्याला समजून जाते की साफसफाई झालेली आहे. दोघे पण आवाज न करता आतल्या रूममध्ये जातात आणि एकमेकांवर अक्षरशः तुटून पडतात. हा दिलीप तिची साडी फेकून देतो आणि चांगला 2 तास तिचा घाम काढतो. नवरा बाहेर झोपून ही सरिता दुसऱ्याच्या गिअरवर उड्या मारत होती. 2 तास झाले तरी ती म्हणत होती, "अजून कर." दोघे पण घामानं ओले झालेले. नवऱ्यावर कसला राग काढत होती कोण जाणे. रात्री 1:30 वाजता शेवटी हा दिलीप आऊट झाला आणि बाजूला झाला. कपडे घातल्यानंतर दिलीप सुजाताला 4,000 देतो आणि म्हणतो की तू मला आज खुश केलेस आणि इथून पुढे पण जर तू असाच प्रतिसाद दिला तर तुला मी पूर्ण मालामाल कळेल. आणि हां, घरकुल योजनेसाठी मी तुला एक फॉर्म देतो, तेवढा भरून दे, म्हणजे तुझं ते काम पण होऊन जाईल. हे ऐकून सुजाता खुश होते आणि त्याला हो बोलते. रात्रीच्या 2 वाजता दिलीप त्या घरातून बाहेर पडतो आणि निघून जातो. आता येथून पुढे जेव्हा जेव्हा इच्छा होत असायची तेव्हा तो रात्रीच्या वेळी सुजाताच्या घरी जात असायचा. असेच दिवस जात होते. मात्र ही गोष्ट जास्त काळ लपून राहिली नाही. ही गोष्ट गावकऱ्यांपर्यंत पोहोचू लागली. गावामध्ये दिलीप आणि सुजाताची चर्चा होऊ लागली आणि ही चर्चा अर्चना हिच्यापर्यंत देखील जाऊन पोचली. मात्र अर्चना अजूनपर्यंत दिलीपला याबद्दल काहीच बोलली नव्हती. असेच दिवस जात असतात तर तारीख येते. 16 जून 2026 हा दिवस असतो. रात्रीचे 9 वाजलेले असतात. दिलीप म्हणतो, "लवकर जेवण वाढ, मला बाहेर जायचंय." अर्चना म्हणते, "मला माहीत आहे तुम्हाला कुठे जायचंय." घरचा संसार सोडून त्या सुजाताचे पाय वर करायला जायचंय ना. पार गावात चर्चा होईपर्यंत माणसानं इतकं वागू नये आणि काही बोलत नाही तर याचा फायदा घेऊ नये. आता हे सर्व ऐकून दिलीपला राग येतो. दिलीप म्हणतो, "जर तुला हे सर्व माहीतच आहे तर तू मला रोखत का आहेस? निदान तिला माझी किंमत आहे. ती चांगला रिस्पॉन्स देते. तुझ्यासारखं मेल्यावाणी पडून राहत नाही. मला जे करायचं आहे ते मी माझ्या मर्जीने करेन." आता अर्चनाला देखील दिलीपचा राग येतो आणि ती म्हणते, "जर असंच सुरू राहिलं तर मी माझ्या माहेरी निघून जाईन." दिलीप म्हणतो, "आजच्या आजच निघून जा. इथे तुझी कोणाला गरज नाहीये. उपकार करत नाहीयेस तू माझ्यावर. मी कमवतोय आणि तू बसून खातीये. त्यामुळे माझ्यावर रुबाब दाखवायचा नाही. तुला तुझा रस्ता मोकळा आहे. मला शिकवू नको काय करायचं आणि काय नाही. मी पण बघतो मला कोण अडवतो." आता अशा प्रकारे ती रात्र जाते.
अर्चना विचार करू लागते की आपल्या पतीवर त्या सटवीने काहीतरी जादूटोणा केलेला असेल. त्याशिवाय हा तिच्या इतक्या आहारी कसा काय गेला असेल? नवरा तर हातातून जाईलच, वर सगळी प्रॉपर्टी पण ती ओरबाडून घेईल. काहीही करून हिचा बंदोबस्त केलाच पाहिजे, नाहीतर ही माझ्या पूर्ण संसाराला काडी लावून मला रस्त्यावर आणेल. असेच दिवस जात होते. हा दिलीप काही ऐकायचं नाव घेत नव्हता आणि दर 4-5 दिवसांनी सुजाताकडे जाऊन येत असायचा. अर्चनाला कळत नव्हते की नक्की काय करावं. एके दिवशी सकाळचे 10 वाजलेले असतात. हा दिलीप शेताच्या काही कामासाठी सकाळीच निघून गेलेला आणि अर्चना घरात आवराआवर करत होती. तितक्यात अर्चनाच्या घराचा दरवाजा वाजतो. अर्चना दरवाजा उघडते तर समोर एक हट्टाकट्टा तरुण तांत्रिक उभा असतो. त्या तांत्रिकाचं नाव नरेश असतं. आता त्या तांत्रिकाला पाहून अर्चना खुश होते आणि त्याच्यासाठी दान दक्षिणा घेण्यासाठी घराच्या आतमध्ये जाते. अर्चना तांत्रिकासाठी दक्षिणा घेऊन येते आणि त्या तांत्रिक नरेश बाबांकडे पाहून म्हणते, "बाबाजी, घराच्या आतमध्ये या. मला तुमच्यासोबत काहीतरी बोलायचंय." नरेश बाबा अर्चनाचं तारुण्य आणि सौंदर्य पाहून त्या ठिकाणी खुश झालेला असतो. कारण नरेश तांत्रिक हा महिलांचा गुलाम असतो आणि त्याला अनेक महिलांचा अशा प्रकारचा शौक असतो. नरेशनं अशा अनेक महिलांसोबत संबंध ठेवलेले असतात. आता नरेश जसा अर्चनाच्या घरामध्ये जातो, तशी अर्चना म्हणू लागते, "बाबा, माझा जो पती आहे दिलीप, तो सुजाताच्या नादाला लागला आहे. तो नियमितपणे सुजाताकडे जात असतो आणि तिच्यासोबत करत असतो. मला भीती आहे की ती सुजाता माझ्या पतीला पूर्णपणे लुटून टाकेल." आता हे ऐकून तांत्रिकाच्या मनामध्ये वेगळ्याच गोष्टी येऊ लागतात. सी अर्चनाला म्हणतो, "काळजी करू नको बेटा. मी तुझ्या सर्व समस्यांचं समाधान करू शकतो. आज संध्याकाळी 6:30 वाजता गावाबाहेर माझी कुटी आहे. त्या कुटीमध्ये ये. मी तुला सर्व सोल्युशन देईन आणि तुझ्या सर्व समस्या दूर होतील." आता ही अर्चना म्हणते, "बाबा, मी नक्की आज संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान तुमच्या कुटीमध्ये येईन." त्यानंतर हा खुश होऊन अर्चनाच्या घरातून निघून जातो. बघता बघता तो दिवस जातो. आता संध्याकाळचे 6:30 वाजतात. अर्चना चांगल्या प्रकारे नटून थटून तयार होते. दानदक्षिणा घेते, पैसे घेते आणि सरळ या नरेश तांत्रिकाच्या कुटीकडे जाते. नरेश बाबाच्या कुटीमध्ये जशी अर्चना जाते, तशी ती पाहते की नरेश तांत्रिक त्या ठिकाणी मंत्रोपचार करत असतो. आता अर्चना परत एकदा आपल्या पतीचं प्रकरण नरेश तांत्रिकाला सांगू लागते. तेव्हा तांत्रिक म्हणतो, "तू काळजी करू नको." त्यानंतर तो आपल्या रूममध्ये जातो आणि तेथून काही जडीबुटी घेऊन येतो. ती जडीबुटी अर्चनाकडे देतो आणि अर्चनाला म्हणतो, "ही जडीबुटी सलग 3 दिवस तुझ्या पतीला तुझ्या मूत्रामध्ये मिसळून पाजायची आहे. जर तुझ्या पतीने तुझ्या मूत्रासोबत ही जडीबुटी प्यायली, तर तो त्या महिलेला पूर्णपणे विसरून जाईल आणि पूर्णपणे तुझा गुलाम होईल." आता हे सर्व ऐकून अर्चनाला ही गोष्ट पटते आणि ती तांत्रिकाचे आभार मानून म्हणते, "बाबा, तुमचे खूप उपकार झाले. मी जसं तुम्ही सांगितलं तसंच करेन." त्यानंतर ती जडीबुटी घेते. आता त्यानंतर हा म्हणतो, "पण बेटा, तुला देखील ही जडीबुटीचं सेवन करावं लागेल. त्याशिवाय तिचा परिणाम होणार नाही." त्यानंतर तो पुन्हा आपल्या रूममध्ये जातो आणि अर्चनासाठी पुन्हा वेगळी जडीबुटी घेऊन येतो. तो अर्चनाला म्हणतो, "ही जडीबुटी तू लगेच सेवन कर." अर्चना देखील ती जडीबुटी त्या ठिकाणी सेवन करते. त्यानंतर हा अर्चनासोबत 15 ते 20 मिनिटं गोड गोड गप्पा मारू लागतो.
मात्र 15 ते 20 मिनिटांनंतर अर्चनाला अस्वस्थ वाटू लागते. तिच्या वागण्या बोलण्यात बदल जाणवू लागतो. तिला एका प्रकारची गुंगी येत होती आणि शरीरावरचा ताबा सुटत जात होता. त्यानंतर तो बाबा तिचा हात पकडतो आणि तिला आतल्या खोलीमध्ये घेऊन जातो. अर्चनाला काहीच सुचत नव्हते. तिचे शरीर हे हलके झाले होते. आत गेल्यानंतर तो बाबा तिला बेडवर बसवतो आणि तिच्या खांद्यावरून हात फिरवतो. आता ती पूर्ण स्वाधीन झाली होती, कारण तिच्या शरीरात एका विशिष्ट प्रकारचे रसायन गेले होते. तिचे भान हे पूर्ण हरवून गेले होते, पण ती जागी होती. त्यानंतर बाबानं तिच्या गळ्यातून बॉलला हात लावला आणि हळूहळू दाबायला लागला. अर्चनाला यातून मजा येत होती आणि ती आनंद घेत होती. त्यानंतर बाबानं तिचे दोन्ही बॉल हातानं हळूहळू चोळून मनुके कडक केले आणि त्यांच्याशी खेळू लागला. थोड्या वेळानं त्यानं तिची साडी वर केली आणि तिच्या खाली हातानं हळूहळू चोळू लागला. अर्चना ही बऱ्याच दिवसांनी गरम होत होती. नवरा हा तिच्याकडे बघत पण नव्हता, पण या बाबापुढं ती स्वतःला झोकून देत होती. त्यानंतर तिच्या हाताला कडक असे काहीतरी लागले. त्याला मागे पुढे करत ती त्याच्यासोबत खेळत होती आणि त्यानंतर तिनं त्याला आतमध्ये प्रवेश दिला. बाबा हा चांगला रगट होता, त्यामुळे तो चांगल्या प्रकारे तिचे समाधान करून पुरून उरत होता. सुमारे पाऊण तासाच्या खेळीनंतर बाबानं त्याचा बाहेर काढला आणि पाणी न सोडताच तिला आराम करू दिला. इतका वेळ कार्यक्रम करून अर्चना तर पूर्ण मोकळी झाली होती, कारण याआधी तिनं अशा प्रकारचा आनंद कधीच अनुभवला नव्हता. थोड्या वेळानं ही अर्चना भानावर येते, पण तिला जाणवत होते की कशा प्रकारे तिला आनंद देण्यात आला आहे, त्यामुळे ती खुश होती. आता त्यानंतर तांत्रिक अर्चनाला म्हणतो, तुला जी जडीबुटी दिली आहे ती जडीबुटी तुझ्या मूत्रामध्ये मिसळून तुझ्या पतीला सलग 3 दिवस पाजायची आहे. तुझा पती नक्की तुझा गुलाम होईल. आता एवढं सर्व ऐकून ती जडीबुटी घेऊन अर्चना त्या तांत्रिकला काही दक्षिणा देऊ लागते. तेव्हा तो अर्चनाला म्हणतो, मला दान दक्षिणेची गरज नाही बेटा. बस तू जा आणि खुश रहा. त्यानंतर अर्चना ती जडीबुटी घेऊन घरी जाते. आता घरी गेल्यानंतर रात्रीचे जवळपास 10 वाजलेले असतात. त्यावेळी दिलीप आपल्या घरी येतो. तो नशेमध्ये असतो आणि अर्चनाला म्हणतो, मला पिण्यासाठी पाणी आण. याचा फायदा घेऊन अर्चना त्या पाण्यामध्ये आपलं मूत्र मिसळते आणि तांत्रिकाने दिलेली जडीबुटी त्या पाण्यामध्ये टाकते. त्यानंतर ती ते पाणी आपल्या पतीला पिण्यासाठी देते. दिलीप नशेमध्ये असल्यामुळे त्याला काहीच समजत नाही आणि तो ते संपूर्ण पाणी पिऊन टाकतो. अशा प्रकारे आता अर्चना पुढचे 3 दिवस दिलीपला अशाच प्रकारे आपलं मूत्र मिसळून जडीबुटी पाजू लागते. मात्र 3 दिवस होऊन गेले तरी देखील दिलीपमध्ये कसलीही सुधारणा झाली नव्हती. दिलीप अजून देखील सुजाताकडे जात येत असायचा आणि तिच्यासोबत वेळ घालवत असायचा. अर्चना दिलीपमुळे त्रस्त झाली होती. तिला भयंकर राग येऊ लागला होता. मात्र अर्चनाचं दिलीप पुढे काहीच चालत नव्हतं. आता अर्चना विचार करू लागते की तांत्रिक बाबांनी जडीबुटी दिली होती, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही, काहीच फायदा झाला नाही. आता मी त्यांच्याकडे जाऊन पाहिलं पाहिजे. तांत्रिकाला विचारलं पाहिजे की हे असं कसं झालं. 7 जून 2026 हा दिवस असतो. सकाळचे 11 वाजलेले असतात. दिलीप आज देखील आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेला असतो. अर्चना विचार करते, हाच योग्य चान्स आहे.
मला तांत्रिकाकडे गेलं पाहिजे. त्यानंतर अर्चना चांगली नटून थटून पुन्हा या तांत्रिक नरेश बाबाच्या कुटीकडे जाते. बाबा त्या ठिकाणी आपले मंत्रोपचार करत असतात. अर्चना म्हणते, बाबा, तुम्ही सांगितलेला सर्व उपाय मी जसाच्या तसा केला. जडीबुटी माझ्या मूत्रामध्ये मिसळून मी माझ्या पतीला पाजली. मात्र माझ्या पतीमध्ये कसलीही सुधारणा झाली नाही. तुमचा उपाय काहीच कामी आला नाही. आता हे ऐकून तांत्रिक म्हणतो, काळजी करू नको बेटा. माझ्याकडे दुसरे देखील भरपूर उपाय आहेत. एक उपाय फसला म्हणून तुला घाबरण्याची गरज नाही. अर्चनाला थोडा धीर येतो. त्यानंतर हा तांत्रिक पुन्हा आपल्या खोलीमध्ये जातो, जडीबुटी घेऊन येतो आणि अर्चनाला म्हणतो, सर्वात अगोदर तू ही जडीबुटीचं सेवन कर. तो तिला पाणी देतो आणि त्या पाण्यामध्ये अर्चना ती जडीबुटी टाकून त्या ठिकाणी गटागट पिऊन घेते. अर्चनाला पुन्हा अस्वस्थ वाटू लागते. हा बाबा तिच्या हाताला धरून तिला आत नेतो आणि तिची साडी काढून टाकतो आणि तिच्या मांडीवरून जीभ फिरवतो. त्यानंतर तो तिला बोटाने फिंगरिंग करतो आणि अजून गरम करतो. अर्चनाला काहीच सुचत नव्हते आणि ती नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून आनंद घेत असते. त्यानंतर बाबा हा तिच्या तोंडात त्याचा ऊस देतो आणि अर्चना त्याला जिभेने मागे पुढे करते. अर्धा तासाने त्या ऊसाचा रस निघू लागतो. त्यामुळे बाबा त्याला बाहेर काढून तिच्यामध्ये शिरतो. अर्चनाला काहीच सुचत नव्हते, पण तिला जाणवत होते की आपल्यामध्ये कोणीतरी घुसले आहे आणि आत बाहेर करत आहे. थोड्या वेळाने बाबाचे पाणी निघते आणि ते पूर्ण अर्चनाच्या आत जाते. आता जेव्हा अर्चनाचं मन शांत होतं, तेव्हा ती तांत्रिकाला म्हणते, बाबा, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात, कारण तुमच्याकडून मला जे काही सुख मिळालं, ते सुख मला आजपर्यंत दिलीपकडून कधीच मिळालं नाही. तांत्रिक म्हणतो, तुला त्याच्याकडून सुख मिळेल तरी कसं? तो बाहेरच्या बायकांमध्येच गुंतलेला आहे. अर्चना म्हणू लागते, बाबा, मला माझा पती नको आहे. माझ्या पतीकडे प्रॉपर्टी तर खूप आहे, मात्र तो दुसऱ्या बायकांवर पैसा उधळतो. त्याला माझी कसलीच काळजी नाही. मला तुम्ही पाहिजे. मला आयुष्यभर तुमच्यासोबत राहण्याची इच्छा आहे. आता एवढं सर्व ऐकल्यानंतर नरेशच्या चेहऱ्यावर क्रूर आनंद आणि क्रूर हास्य उमटतं. तो म्हणतो, माझ्याकडे तुझ्या पतीला रोखण्याचा एक शानदार उपाय आहे. आपण असं करून तुझ्या पतीलाच या दुनियेतून कायमचं दूर करू. आता हे सर्व ऐकून अर्चनाला देखील ती गोष्ट पटते. अर्चना म्हणते, माझा पती जसा नशा करून घरी येईल, तसा मी तुम्हाला माझ्या घरी बोलावून घेईन. तुम्ही माझ्या घरी या आणि त्यानंतर आपण दोघे मिळून त्याचा कायमचा बंदोबस्त करू. दोघांचं ठरतं आणि त्यानंतर अर्चना सरळ आपल्या घरी जाते. ती स्वयंपाक बनवते. रात्रीच्या जवळपास 10 वाजण्याच्या दरम्यान दिलीप नशेमध्ये घरी येतो. घरी आल्यानंतर तो अर्चनाला म्हणतो, मला जेवण वाढ. अर्चना त्याला जेवण वाढते. दिलीप पूर्ण नशेमध्ये असल्यामुळे त्याच ठिकाणी झोपून जातो. जवळपास 10 ते 15 मिनिटांमध्ये तांत्रिक देखील दिलीपच्या घरी येतो. अर्चना घराचा दरवाजा आतून बंद करून घेते आणि त्यानंतर तांत्रिकाला म्हणते, याचा आता काही उपयोग नाही. हा गेल्यानंतर सर्व संपत्ती आपली होईल आणि आपण दोघे लग्न करून घेऊ. हे ऐकल्यानंतर तांत्रिक तिच्या बोलण्याला तयार होतो. त्यानंतर दोघे मिळून दिलीपवर हल्ला करतात. या हल्ल्यात दिलीपचा त्या ठिकाणी मृत्यू होतो.
ते दोघे त्याला पोत्यात भरतात. अर्चना म्हणते, गावाबाहेर जी नदी आहे तिकडे हे पोते घेऊन जा. कोणालाही काही समजणार नाही. आता नदीकडे जात असताना या नरेश तांत्रिकाची नजर 2 व्यक्तींवर पडते. 2 दारुडे त्या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी चाललेले असतात. एकाचं नाव समशेर होतं आणि दुसऱ्याचं नाव किरण होतं. दोघेही नशेमध्ये असतात. मात्र दोघांनाही या तांत्रिककडे असलेल्या पाहून काहीतरी विचित्र असल्याचा संशय येतो. आता दोघेही या तांत्रिकाला म्हणतात, त्या गोण्या खाली ठेव. जेव्हा समशेर आणि किरण त्या गोण्या उघडून पाहतात, तेव्हा त्यामध्ये दिलीप तुकड्यांमध्ये असल्याचं त्यांच्या लक्षात येतं. आता समशेर आणि किरण सर्वात अगोदर या नरेशची त्या ठिकाणी भयंकर पिटाई करतात आणि पोलीस स्टेशनला फोन करतात. बघता बघता 1 तासामध्ये त्या ठिकाणी मोठी गर्दी जमते. पोलीस घटनास्थळी दाखल होतात. त्यानंतर त्या दोन्ही गोण्या पोलीस जप्त करून घेतात. त्या पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येतात आणि नरेशला देखील अटक करण्यात येते. त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात येतं. पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा चौकशी करण्यात येते, तेव्हा हा तांत्रिक सांगतो की दिलीपच्या हत्येमागे त्याची पत्नी अर्चनाचा देखील हात आहे. नरेश पुढे सांगतो, अर्चना आणि मी दोघांनी मिळून हे सर्व केलं आहे. आता एवढा ऐकून पोलीस अर्चनाला देखील अटक करतात आणि दोघांविरुद्ध चार्जशीट तयार करण्यात येते. आता येणारं भविष्य ठरवेल की अर्चना आणि नरेश यांना न्यायालय कोणती शिक्षा सुनावते. मित्रांनो, तुमचे याबद्दल काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच थरारक क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.